नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आठवड्यातील प्रत्येक वाराचे वेगळे महत्त्व आहे। वारानुसार त्या देवतांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे। रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो। सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि रविवारी उपवास करणे अत्यंत शुभ मानले जाते। पौष महिना हा दान आणि उपासनेसाठी खूप चांगला मानला जातो। पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा केली जाते। यासोबतच या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे। सूर्याकडे शाश्वत ऊर्जेचा प्रचंड स्रोत म्हणून पाहिले जाते। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही सूर्याला विशेष महत्त्व आहे। सूर्याला सिंह राशीचा स्वामी मानले जाते। सूर्याचा ग्रह म्हणून सर्व राशींवर काही ना काही प्रभाव पडत असतो। सूर्य हा करिअर, सुखसमृद्धी, प्रगती यांचा कारक मानला गेला आहे। त्यामुळे सूर्योपासना आणि सूर्यपूजन याचे विशेष महत्त्व आहे। वैज्ञानिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक पातळीवर सूर्याचे महत्त्व अगदी वेगवेगळे आहे। असे असले तरी सूर्योपासना केल्याचा आरोग्यदायक आणि ज्योतिषीय दृष्टीने माणसाला विशेष लाभ मिळू शकतो। सूर्याची उपासना दररोज केल्यास अधिक लाभ मिळू शकतात। मित्रांनो, रविवार हा सूर्याला समर्पित असल्यामुळे या दिवशी केलेले सूर्यपूजन किंवा सूर्योपासना विशेष लाभदायक आणि पुण्य फलदायक ठरते। एखाद्या कामामध्ये वारंवार समस्या उद्भवत असल्यास कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत करणे हिताचे ठरते। म्हणूनच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यात सूर्यनारायण व्रत कसे करावे, सूर्यनारायण व्रत पूजाविधी आणि या व्रताचे नियम, या दिवशी काय करावे आणि काय करू नये। मित्रांनो, हिंदू ग्रंथांमध्ये सूर्याची 12 रूपे सांगितली आहेत। प्रत्येक स्वरूपाची उपासना वेगवेगळे परिणाम देते। पौष महिन्यात सूर्यदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे। ऐश्वर्य, धर्म, कीर्ती, ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाचे रूप हे परब्रह्म स्वरूप मानले जाते। पौष महिन्यात सूर्यदेवाची आराधना केल्याने माणूस तेजस्वी, धैर्यवान आणि निरोगी होतो असे मानले जाते। तसेच त्याच्या आयुष्यात पैसा आणि धान्याची कमतरता राहत नाही। पौष महिन्यात रविवारी सूर्याचे पूजन केले जाते। यावेळी आचरल्या जाणाऱ्या व्रताला सूर्यनारायण व्रत असे म्हटले जाते। महाराष्ट्रातील खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे। खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगल कार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची रीत आहे। कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे। त्यापैकीच ही एक प्रथा म्हणावी लागेल। ज्यांना शक्य असेल त्यांनी विधिवत हे व्रत करावे। शक्य नसेल त्यांनी स्नानादी नित्यकर्म करून सूर्य आणि राणूबाईंची मानसपूजा करून गायत्री मंत्रजप करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा। मित्रांनो, केवळ पौष महिन्यातला रविवार नाही तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी। मात्र शास्त्रोक्त पूजन शक्य नसल्यास केवळ भक्तिपूर्वक नमस्कार करावा। दुपारी 12 वाजण्याच्या आधी गायत्री मंत्राचा यथाशक्ती जप करावा। मित्रांनो, सूर्यनारायण व्रत हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे। या दिवशी स्नान करताना पाण्यात थोडे गंगाजल मिसळावे आणि नंतर श्री नारायणाचे नामस्मरण करून स्नान करावे। स्नानानंतर देवपूजा करून विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे। बाजूला एका वर्तुळात षटकोन काढावा। नंतर 6 पदरी दोऱ्याला 6 गाठी माराव्यात। सूर्यचित्र, षटकोन आणि 6 गाठी मारलेला 6 पदरी दोरा या सर्वांची एकत्रित पूजा करावी। सुपारी, गूळ खोबरे, कापसाचे 6 सुतीतंतू, पिवळा दोरा, धोत्र्याचे किंवा अन्य कोणतेही सफेद फूल त्या पूजेला वाहून सूर्यनारायणाची कथा वाचावी। आरती केल्यानंतर सूर्याची 12 नावे घेऊन पूजा संपन्न करावी। सूर्याची 12 नावे पुढीलप्रमाणे: ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्पे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचये नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः। ही 12 नावे म्हटल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे। यासाठी तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी, लाल चंदन आणि लाल रंगाची फुले टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करावे। सूर्याकडे पाहत त्याला अर्घ्य द्यावे। अर्घ्य दिल्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करावा आणि ओम सूर्याय नमः असा मंत्र बोलावा
आणि त्याच्याकडे आपल्याला चांगले जीवन मिळावे यासाठी प्रार्थना करावी. मित्रांनो, याद्वारे भगवान सूर्य प्रसन्न होतात. सूर्यनारायण व्रतपूजा केल्याने दीर्घायुष्य, आरोग्य, संपत्ती, धान्य, कीर्ती, ज्ञान आणि सौभाग्य मिळते. मित्रांनो, सकाळी जितक्या लवकर अर्घ्य दिले जाते तितके ते अधिक प्रभावी असते. त्यामुळे सकाळी 9 वाजेपर्यंत अर्घ्य द्यावे. यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा. गायत्री मंत्राचा जप केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते. तसेच या दिवशी जमल्यास एका सवाष्णीला जेवावयास घालावे. याशिवाय गूळ, लाल मसूर, तांबे, तीळ यांचे या दिवशी दान करावे. लाल रंगाचे कपडे गरजूंना दान करावे. अशा प्रकारे पूजा आणि दान केल्यास सूर्यदेव खुश होतात आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. मित्रांनो, सूर्योपासना किंवा सूर्यपूजन ही केवळ दिवसाच्या पहिल्या प्रहरातच करावी. सूर्योदय होतो तेव्हा सूर्य शांत असतो. यानंतर तो अधिक उष्ण होत जातो. त्यामुळे सूर्योदयाचा कालावधी हा सूर्यपूजन वा सूर्योपासनेसाठी उत्तम मानला जातो. मित्रांनो, तसेच या दिवशी मीठ, तेल यांचा समावेश असलेला आहार शक्यतो या दिवशी ग्रहण करू नये. एकभुक्त राहावे. लोखंड आणि लाकडाशी निगडीत व्यापार व्यवसाय या दिवशी करू नये. या दिवशी कोणाचीही निंदा करू नये. खोटे बोलू नये. मित्रांनो, जो व्यक्ती रविवारी सूर्याची पूजा करतो, सूर्याला अर्घ्य देतो, त्याच्या आयुष्यात सुखशांती तर येतेच, शिवाय त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत.